नमस्कार. तर आज आपण माहिती घेऊयात ब्लड म्हणजे रक्त या घटकाविषयी. ब्लड म्हणजे काय आणि त्याचे फंक्शन्स याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची. तर ब्लडचा विचार करत असताना किंवा रक्ताचा विचार करत असताना ब्लड म्हणजे काय, तर ब्लड इज अ रेड कलर्ड फ्लुइड मटेरियल. काय आहे? रक्त हे लाल रंगाचं अशा प्रकारचं प्रभावी असा पदार्थ आहे. म्हणजे फ्लुइड आहे, त्यामध्ये तो वाहता अशा प्रकारचा लाल कलरचा जो घटक आहे शरीरामध्ये, जो सतत प्रभावी असतो, त्याला ब्लड असं म्हणतात. इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. यामध्ये दोन घटक आहेत. एकतर यामध्ये द्राव्य पदार्थ आहे, फ्लुइड आहे, आणि कनेक्टिव्ह टिश्यूचं पण यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे रक्त द्राव्य व संयुगी ऊतीचे मिश्रण आहे. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर्ड. ज्या रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिसळलेला असतो, जो श्वसनमार्गे आपल्या शरीरामध्ये येतो, तो मिसळलेला ऑक्सिजन असं ऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं, त्या ब्लडचा कलर हा डीप रेड कलर असतो. डीप रेड म्हणजे लाल भडक अशा प्रकारचे रक्त असतं. त्याची टेस्ट सॉल्टी असते आणि सॉल्टी अशा प्रकारची टेस्ट असते, आणि त्याचा पीएच असतो साधारण 7.4 हे त्याचं पीएच असतं. ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनंट्स. ब्लड हे 2 कंपोनंट्सपासून बनलेलं असतं, 2 घटकापासून बनलेलं असतं. त्या घटकामधील पहिला घटक म्हणजे प्लाझ्मा. पहिला घटक जो आहे त्याला प्लाझ्मा म्हणलं जातं. समजा हे एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण अशा प्रकारचं किंवा सेंट्रीफ्यूज ट्यूबमध्ये आपण ब्लड घेतलं, रक्त घेतले, आणि त्याला जर सेंट्रीफ्यूज केलं, सेंट्रीफ्यूज केल्यानंतर यामध्ये 2 वेगवेगळे घटक आपल्याला वेगवेगळे झालेले दिसतात. त्या ट्यूबमध्ये वरचा जो भाग असतो, जो प्लाझ्माचा असतो, आणि ज्याचं प्रमाण साधारण 55% असतं, आणि राहिलेला भाग यामध्ये इरिथ्रोसाइट्सचा असतो, ज्याचं प्रमाण साधारण 45% एवढं असतं. आणि राहिलेल्या काही 1% 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी हा भाग साधारण बफी कोट म्हणजे ल्युकोसाइट्स असतील, म्हणजे WBC किंवा प्लेटलेट्स यांचा असतो. म्हणजे पूर्ण रक्तामधील प्लाझ्माचं प्रमाण 55% असतं आणि RBCचं प्रमाण 45% असतं. तर प्लाझ्मा काय? प्लाझ्मा इज अ पेल येलो क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. प्लाझ्मा अशा प्रकारचे रक्तद्रव्य आहे, जे येलो कलरचं आहे, जो क्लिअर अशा प्रकारे दिसतं, आणि स्लाइटली कसं आहे ते अल्कलाइन अशा प्रकारचं फ्लुइड आहे. यामध्ये काय आहे? इट कंटेन्स 90 to 92% वॉटर, 6 to 8% प्रोटीन्स अँड 1 to 2% इनऑर्गॅनिक सॉल्ट्स. हे याच्यामध्ये असतं. वॉटर, प्रोटीन आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट्स हे महत्त्वाचे घटक यामध्ये असतात प्लाझ्मामध्ये. काही दुसरे पण कंपोनंट्स यामध्ये असतात, दुसरे पण घटक असतात. त्यामध्ये अल्ब्युमिन आहे. अल्ब्युमिन काय करतं? डिस्ट्रीब्यूट द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. पूर्ण शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण राखण्याचं जे काम आहे ते अल्ब्युमिन करतं. ग्लोब्युलिन आहे. ग्लोब्युलिन प्रोटेक्शनचं काम करतं. फायब्रोनोजिन, प्रोथ्रोम्बिन हे जे काही घटक आहेत ते ब्लड क्लॉटिंगमध्ये रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये हे भाग घेतात. फायब्रोनोजिन, प्रोथ्रोम्बिन. इनऑर्गॅनिक आयन्स त्यामध्ये आहेत, जसं की कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. ते काय करतात? दे कॅन कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल अँड नर्व्स. मसल म्हणजे स्नायू आणि ज्या चेतापेशी आहेत त्यांचं जे फंक्शन आहे ते कंट्रोल करण्याचं काम कॅल्शियम, सोडियम आणि अशा प्रकारचं पोटॅशियमद्वारे केलं जातं. हे सगळे घटक आपल्याला प्लाझ्मामध्ये दिसून येतात. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे त्यामध्ये आहे ब्लड सेल्स. यामध्ये ब्लडमध्ये रक्तामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ब्लड सेल्स. त्यामध्ये पहिला प्रकार आहे रेड ब्लड कार्पस्कल्स. त्याला काय म्हणतात? RBCs. त्यालाच इरिथ्रोसाइट्स असे म्हणलं जातं. हे RBC जे असतात ते कसे असतात? स्मॉल आहेत, सर्क्युलर आहेत, न्यूक्लिएटेड आहेत, म्हणजे त्यामध्ये न्यूक्लियस नसतं. ह्या ज्या सेल्स दिसतात या ठिकाणी आपल्याला RBCच्या, त्यामध्ये कुठेही आपल्याला न्यूक्लियस दिसत नाही. नॉन न्यूक्लिएटेड किंवा न्यूक्लिएटेड अशा प्रकारच्या त्या पेशी असतात. दिस सेल्स अपीअर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन. यांच्यामध्ये या सेलवर हिमोग्लोबिन असल्यामुळं त्या कशा दिसतात? लाल दिसतात. ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन ब्लड ड्यू टू हिमोग्लोबिन. आणि ह्या हिमोग्लोबिनमुळंच
ऑक्सिजन जे आहे ते ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होतं. 50 ते 60 लाख RBCs असतात. एका क्युबिक मिलीमीटरमध्ये साधारण 50 ते 60 लाख RBCs असतात. RBC आर प्रोड्युस्ड इन रेड बोन मॅरो. कुठं तयार होतात RBC रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि यांचा लाईफ स्पॅन 100 ते 127 दिवस ते जगतात. एकदा RBC तयार झाली एखादी ती 100 ते 127 दिवस जगते. सर्वसाधारणपणे 120 दिवसापर्यंत यांचा जगण्याचा कालावधी असतो. दुसरा प्रकार आहे ब्लड सेल्समधला, तो म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स किंवा WBC किंवा ल्युकोसाइट्स. मग या व्हाईट ब्लड सेल्सचे अनेक प्रकार आहेत. हे लार्ज असतात, न्यूक्लिएटेड असतात, यामध्ये न्यूक्लियस दिसतं. हा जो आहे तो न्यूक्लियसचा भाग, हा गोल न्यूक्लियस. यामध्ये किडनी सेप्ड, ह्या इरेग्युलर अशा प्रकारचे, किंवा ही बायवॉल्स, बायलोब्ड, मल्टीलोब्ड, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियस आपल्याला या WBCमध्ये दिसतात. आणि ह्या कलरलेस असतात म्हणून त्यांना व्हाईट ब्लड सेल्स म्हणतात. यांचं प्रमाण साधारण 5000 ते 10000 WBC असतात. एका क्युबिक मिलीमीटर क्यूबमध्ये साधारण हे किती असतात? 5000 ते 10000 WBC असतात. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. WBC वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स असे एकूण 5 प्रकार आपल्या WBCचे दिसतात. मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स. म्हणजे हे बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स हे ग्रॅन्युलेटेड अशा प्रकारचे असतात. त्यामध्ये ग्रॅन्युलरसारखे चकाकणारे काही घटक दिसतात, ग्रॅन्युलेटेड असतात. आणि अग्रॅन्युलर साइट्स म्हणून 2 प्रकार आहेत. त्यामध्ये मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स हे प्रकार यामध्ये दिसतात. WBC आर प्रोड्युस्ड इन रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरोमध्ये सुद्धा, म्हणजे रेड बोन मॅरोमध्येच WBC तयार होतात. म्हणजे जे काय बोन मॅरो आहे, लाल असा बोन मॅरो जो हाडामध्ये असतो त्यामध्ये WBC तयार होतात. WBC ॲक्ट ॲज अ सोल्जर्स इन आवर बॉडी. कुठल्याही प्रकारची जर फॉरेन मटेरियल किंवा कुठल्याही प्रकारचे जीवाणू विषाणू शरीरामध्ये एंट्री करतील तर पहिल्यांदा त्यांना मारून टाकण्याचं काम WBC करत असतात. ते त्यांचं फंक्शन आहे, त्याचं कार्य. दिस सेल्स अटॅक द पॅथोजेन्स एंटरिंग आवर बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये शिरलेल्या कुठल्याही प्रकारच्या रोगाला ते प्रतिकार करण्याचं काम WBC करतात. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबियल डिसीज. वेगवेगळ्या रोगापासून आपल्याला ते संरक्षण देण्याचं काम WBC करत असतात. आणखीन एक तिसरा घटक आहे, त्याचं नाव आहे प्लेटलेट्स. ब्लडमध्ये असणारा तिसरा घटक प्लेटलेट्स. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल, अतिशय लहान असतात ते, आणि डिस्क सेप्ड प्लेटलेट्स असतात. यांचं प्रमाण 2.5 ते 4 लाख अशा प्रकारे एका मिलीमीटर क्यूबमध्ये साधारण 2.5 ते 4 लाख प्लेटलेट्स असतात. त्याचं फंक्शन काय? प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. जर जखम झाली आणि रक्त वाहत असेल तर रक्त वाहत असताना ते थांबवण्याचं काम या प्लेटलेट्स करत असतात. आता बघूयात आपण ब्लडचे वेगवेगळे फंक्शन्स, कार्य. फंक्शन्स काय आहेत ब्लडचे? नंबर 1, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. म्हणजे ऑक्सिजन, शरीरामध्ये जो ऑक्सिजन येतो, श्वसन मार्गाद्वारे जो ऑक्सिजन येतो, तो लंग्समध्ये आलेला, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन तो कुठे जातो? सेलकडे पोहोचण्याचं काम ब्लडद्वारे केलं जातं. वेगवेगळ्या पार्टकडे नेण्याचं काम या रक्ताद्वारे केलं जातं. आणि रक्तामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा टिश्यूमध्ये असतो, तो लंग्सकडे वाहून आणण्याचं कार्यसुद्धा हे ब्लडद्वारे केलं जातं आणि तिथून तो बाहेर पडतो. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट, जे वेगवेगळे पोषण द्रव्य आहेत जे कुठं तयार होतात? ते तयार होतात आपल्या अन्ननलिकेमध्ये. जसे ग्लुकोज आहे, अमायनो ॲसिड आहे, फॅटी ॲसिड्स आहेत. हे तयार झाल्यानंतर त्यांना ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, त्यांना वाहून नेण्याचं काम प्रत्येक सेलपर्यंत, वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या घटकापर्यंत, वेगवेगळ्या भागापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम या ब्लडद्वारे केलं जातं. म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स, ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल. हे वेस्ट मटेरियल शरीरामध्ये तयार होतं, त्याला आपण नायट्रोजन्स वेस्ट म्हणतो, जसं की अमोनिया आहे, युरिया आहे किंवा क्रिएटिन आहे. हे तयार झाल्यानंतर टिश्यूजमध्ये, तर टिश्यूजमधून बाहेर काढून ते विशिष्ट ठिकाणी म्हणजे किडनीकडे पोहोचण्याचं काम हे ब्लडद्वारे केलं जातं आणि तिथून ते बाहेर पडतात. प्रोटेक्शन हा एक महत्त्वाचं फंक्शन आहे ब्लडचं. म्हणजे ब्लडमध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि अँटीबॉडीज तयार झाल्यामुळं त्याद्वारे आपण आपल्या शरीराला रोगापासून वाचवण्याचं कार्य करतो आणि हे करण्यामागे ब्लडचं महत्त्वाचं कार्य आहे. दॅट इज प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स.
ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम, सगळे एन्झाईम जे तयार होतात, हार्मोन्स जे तयार होतात, ते हार्मोन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्याचं, पोचवण्याचं काम हे रक्ताद्वारे केलं जातं. कारण एका विशिष्ट ठिकाणी तयार झालेले हार्मोन्स वेगवेगळ्या साईटला पोचण्याचं काम हे रक्ताद्वारे केलं जातं. थर्मोरेग्युलेशन, आपल्या शरीराचं तापमान जे आहे किंवा टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम ब्लडद्वारे केलं जातं. बॉडी टेम्परेचर मेंटेनन्स करण्याचं काम त्याला थर्मोरेग्युलेशन म्हणतात. मेंटेनन्स द बॅलन्स ऑफ मिनरल्स, जे मिनरल्स आहेत, महत्त्वाचे मिनरल्स आहेत, त्या मिनरल्सचं बॅलन्स करण्याचं काम ब्लडद्वारे केलं जातं. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्तामधून, शरीरामधून जर जखम होऊन रक्त वाहत असेल तर ते काही कालावधीनंतर प्लेटलेट्सद्वारे काय केलं जातं, ते ब्लड जे आहे रक्त वाहण्याचं थांबवलं जातं. या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स तयार होतात. त्या प्रोटीन्समध्ये एक आहे फायब्रोनोजिन नावाचा जो घटक आहे, तो या ब्लड क्लॉटिंगमध्ये भाग घेतो आणि थोड्या वेळानंतर ते रक्त जे आहे ते क्लॉट होतं, ते वाहनं जे आहे ते क्लॉट होतं आणि रक्त वाहनं थांबतं आणि आपली जी इंजुरी आहे काही कालावधीनंतर भरून येते. हे सगळं कामसुद्धा ब्लडद्वारे केलं जातं. तर हे सगळं झालं माहिती रक्त आणि म्हणजे ब्लड आणि फंक्शन्स ऑफ ब्लड ॲक्शन. धन्यवाद.